नमस्कार मंडळी, परत एकदा एक व्हिडिओ घेऊन आली आहे. शेवग्याच्या शेंगाचं सूप करते. नुसत्या शेवग्याच्या शेंगाचं सूप चांगलं नाही लागणार, कुणाला आवडणार नाही, खाणार नाहीत. म्हणून मग शेवग्याच्या शेंगासोबत टोमॅटो आणि कांदा पण घालायचा आहे. शेवग्याच्या शेंगाचे असे काप करायचे, सोलून घ्यायचं आणि एखादा कांदा असा मोठा कापून घालायचा. अद्रक लसूण घालायचं, लसणाच्या 3-4 पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि टोमॅटो असे मोठे मोठे कापून घालायचे आणि हे छान मऊसूद शिजवून घ्यायचं आहे. 2-3 काळी मिरी, 2-3 लवंगा ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायच्यात. मीठ घालायचं आहे चवीनुसार. छान असं मऊसूद शिजलं की शेवग्याच्या शेंगाचा गर काढून घ्यायचा आणि मिक्सरला फिरवायचा. बाकीच्या ज्या भाज्या आहेत, कांदा टमाटा, ते पण मिक्सरला काढून घ्यायचं. अशा प्रकारे सूप जे आहे पातळ अशी स्लरी करून घ्यायची, कारण सूप आपल्याला प्यायचं आहे. त्याप्रमाणे टोमॅटोची सालं काढायची आणि मग हे प्युरी करून घ्यायची. फोडणी घालायची आहे. 1 चमचा तेल, तुमच्याकडे तूप असेल तर तूप घाला. राई जिऱ्याची फोडणी घालायची. अशा प्रकारे राई तडतडली की जिरे घालायचे. आणि ही जी प्युरी आहे ही घालायची. तेलामध्येच तिखट घालायचं, मिरची घालायची, लाल तिखट. पण मी घालायला विसरली, त्यामुळे मी नंतर तेल गरम केलं परत आणि त्यात हे घातलं. एक उकळी काढून घ्यायची, कोथिंबीर घालून घ्यायची आणि एखादा उकळी काढून घ्यायची आणि सर्व करायचं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाऊलमध्ये सर्व करायचं. हे सूप घ्यायचं, त्याच्यामध्ये गरम गरम तूप असेल किंवा तूप असेल तर टाका, नसेल तरी ठीक आहे, काही हरकत नाही. किंवा बटर असेल तर घाला. थोडासा लिंबाचा रस घालायचा, काही थेंब, कारण टोमॅटो आहे आणि टोमॅटोमुळे आंबट लागतं. सूप पण बोलू शकता किंवा याला रस्सम पण बोलू शकता. भातासोबत खाऊ शकता किंवा असंच पिऊ शकता थंडीमध्ये गरम गरम. वरून गार्निश करायची कोथिंबीर आणि गरमागरम प्यायचं आहे. व्हिडिओला कमेंट करा आणि सांगा कसं झालं आहे ते. छान दिसतं आहे व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे गरम गरम प्या. थँक्यू सो मच.